विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहता विश्व 24 न्यूज। राजीव गांधी तंत्र निकेतन हासेगावचा निकाल जाहीर। शिंदे सत्यजित 84.11% घेऊन पहिला, इम्रान पटेल 78.33% घेऊन दुसरा, तर घोडके निलेश 77.7% घेऊन तिसरा। हासेगाव तालुका येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी 2022 या परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून कोरोनासारख्या महामारीनंतर प्रथमच विद्यार्थ्यांनी मंडळाच्या आणि राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पारंपरिक पद्धतीने दिलेल्या परीक्षेत यश संपादन केलेले आहे। महाविद्यालयातून शिंदे सत्यजित 84.11% घेऊन पहिला, इम्रान पटेल 78.33% घेऊन दुसरा, तर घोडके निलेश 77.7% घेऊन तिसरा क्रमांक मिळवला आहे। यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून द्वितीय वर्षी वालेकश ऋतुजा 75.38% घेऊन पहिली, तर केंद्रे रुपाली 75% घेऊन दुसरी आणि बिराजदा शाहूराज 60.11% घेऊन तिसरा आलेला आहे। स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षी दळवे विवेक 65.11% घेऊन पहिला, तर शिंदे अनुजा 63.89% घेऊन दुसरी आलेली आहे। विद्युत अभियांत्रिकी शाखेतून द्वितीय वर्षी घोडके निलेश 77.7% घेऊन पहिला व केंद्रे सोमनाथ 76.93% घेऊन दुसरा, तर भिसे शुभम 76.53% घेत तिसरा आलेला आहे। तसेच विद्युत अभियांत्रिकी शाखेतून अंतिम वर्षी शिंदे सत्यजित 84.11% घेऊन पहिला, तर इम्रान पटेल 78.33% घेऊन दुसरा आला आहे। यासोबतच 8 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले असून 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्य संतोष मेतगे, उपप्राचार्य योगिता बावगे, संचालक आत्माराम मुलगे, तसेच प्राचार्य S.N. गायकवाड, प्राचार्य Y.P. पाटील, प्राचार्य D.P. पाटील, प्राचार्य S.M. पंचाक्षरी, प्राचार्य D.D. गिरी, कदम G.J. ग्रंथपाल, सवाई मनदीप आदींनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व 24 न्यूज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।